झालंय? ऐक ना, ऋषी सरांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना इथं ऍडमिट केलंय. हा म्हणजे आपण नंतर भेटूया ना. जरा परिस्थिती समजून घे. हा, नंतर भेटून सगळं बोलूया ना आपण. थांब साहेबा. काय ग, कशाला आलीयस इथे आणि कुठल्या अधिकाराने आलीयस? की बघायला आलीयस सतीश जिवंत आहेत की? मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? मला तर माहित बी नव्हतं का सतीश काका ऍडमिट आहेत. आत्ता साहेबा तर म्हणल्यावर मला कळलंय. गप्प बस. तुझ्या या गोड गोड बोलण्याना ना इतर लोक भुलत असतील, मी नाही. आता चांगलंच ओळखते मी तुला. तुझी काय इच्छा आहे? सगळं इनामदार घरच संपून जावं, हो ना? पण लक्षात ठेव, आम्ही इनामदार इतके कमजोर नाही आहोत. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, कळलं? आई, एक मिनिट. आई म्हणू नकोस मला. ज्या दिवशी हिच्यासाठी घर सोडलंस ना, त्याच दिवशी तो अधिकार गमावलास. मॅडम मी खरंच इथं मुद्दाम आलेलो नाही. आणि तुम्हाला जर तसंच वाटत असेल तर मला माफ करा. मी जातो इथनं. हो, तुला ना सवय आहे सगळ्या गोष्टी आधी स्वतः करायच्या आणि मग मी तर काही केलंच नाही हे म्हणायचं आणि निघून जायचं. हे बघा, तुम्हाला काहीतरी मोठा गैरसमज झालाय. मी असा कवा विचार बी केलेला नाही आणि कवाच करणार नाही. मला ना चांगलंच माहिती आहे तू काय आणि कसा विचार करतेस हे मला चांगलं माहिती आहे कंबळी. तुला सांगू, हे आत्ता जे सगळं होतंय ना ते फक्त तुझ्यामुळे होतंय. तू माझं घर फोडलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलंस आणि आज हा जो सतीशला अटॅक आलाय ना हाही तुझ्यामुळे आलाय, कळलं? तू जबाबदार आहेस या सगळ्याला.